हॅलो, आता आपण बघूयात तुला जपणार आहेचा एपिसोड रिव्ह्यू. कालच्या भागात आपण बघितलं की अथर्व पिठाचा डब्बा काढून देत असतो आणि पडतं तेव्हा मीरा हसत असते. तेव्हा तो मीराकडे बघतो आणि डोक्यावरचं सगळं पीठ झटकतो. हसायला लागते. तेव्हा अनन्या बोलते की दादा, तू वहिनीला किती सहन दिलास रे, ग्रेट हं. तेव्हा वेदाई बोलते की बाबा, पण तू खूप क्यूट दिसतोय. तेव्हा वेदा बोलते हो नाही. तेव्हा मीरा बोलते हो, ते आपण ना यांचा फोटो काढूयात, मस्त व्हिडिओ बनवूया. तेव्हा अनन्या व्हिडिओ काढत असते. तेव्हा ती बोलते की वहिनी तू पण जॉईन हो ना. तेव्हा अथर्व बोलतो अनन्या व्हिडिओ काढू नको प्लीज. ते की अरे एवढं काय, व्हिडिओ तर काढलाय. तेव्हा तो बोलतो की अनन्या जास्त आगाऊपणा करू नको, व्हिडिओ. अथर्व बोलतो की तू नाही ऐकणार. अथर्व तिच्या मागे अनन्या पळून जाते. वेदाही पटकन पळते. तेव्हा अथर्व हॉलमध्ये अनन्याच्या मागे अनन्या इकडे तिकडे पळत असते आणि वेदा बोलत असते की आत्या देऊ नको हा मोबाईल. तेव्हा अथर्व बोलतो की अनन्या तुला ऐकायचं, आगाऊ झालीस हं तू मोबाईलकडे. तेव्हा वेदा बोलत असते की नको देऊ आत्या. तेव्हा अथर्व बोलतो हो मज्जा येते तुला. तेव्हा अथर्व बोलतो की मम्मी एकटं कशाला, तू पण सामील हो. तेव्हा अथर्व तिला मिठी मारतो. तेव्हा ती बोलते बाबा नको ना. आणि अथर्व पुन्हा असतो की मोबाईल दे म्हणून. तेव्हा अनन्या पटकन त्यांच्या तेव्हा दादासाहेब बोलतात अनन्या हा अथर्व आहे ना. तेव्हा दादासाहेब बोलतात की अनन्या याला आपण प्रेमात पडायला सांगितलं होतं हा आहे. तेव्हा अनन्या बोलते की बाबा, त्याला आपण प्रेमात पडायला लावलं होतं म्हणून तर तो पिठात पडलाय. बोलतो की बाबा हिने तो अशा अवतारात व्हिडिओ एक काढला आहे, तो टाकेल, तिला सांगा टाकू नका म्हणून. तेव्हा दादासाहेब बोलतात नाही नाही अनन्या हां टाकू नकोस हां, फॅमिली ग्रुपवर टाक. तेव्हा अनन्या खूप खुश होते. बाबा कसं दिसेल हे. तेव्हा दादासाहेब बोलतात आता मी काय, मीरा सांग अथर्व कसं दिसतोय. तेव्हा मीरा बोलते दादासाहेब ती परत अनन्या बोलते क्यूट म्हणायचं आहे तिला, वहिनीला क्यूट म्हणायचं आहे. तेव्हा दादासाहेब बोलतात चला तर मग एक क्यूटचा सेल्फी काढूया आपण. तेव्हा अनन्या बोलते हो हो हो. तेव्हा बोलतात की मीरा चल उभी राहा, चल अथर्व. तेव्हा अथर्व उभं राहतो. तेव्हा दादासाहेब बोलतात की थांब 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 काहीतरी कमी वाटते. तेव्हा अनन्या बोलते की काय कमी वाटतंय. तेव्हा ती इकडे तिकडे बघत असते. तेव्हा मीरा आणि अथर्वला दोघांना मागून हात लावतात आणि दोघांना जवळ करतात. आत्ता खूप छान वाटतंय. तेव्हा अनन्या बोलते की हां. तेव्हा अथर्व तिच्या चेहऱ्याला लावतो आणि ते ते सगळे मिळून मस्त सेल्फी काढतात. इकडे अनन्याच्या खोलीत येते. अनन्याच्या खोलीत वेदाही झोपलेली असते आणि ती वेदा बाहुली घेऊन झोपलेली असते, बाहुली हवी असते. तेव्हा मंजिरी हळूच अनन्या आणि वेदाच्या आणि बोलते की गाढ झोपल्यात नाही या दोघी. तेव्हा मंजिरी हळूच अनन्याला आवाज देऊन बघते की अनन्याला धरण्यासाठी. तेव्हा अनन्या आवाज देत नसते, वेदाकडे बघते आणि हळूच ती बाहुली काढण्याचा प्रयत्न करते. पण वेदा पुन्हा पुन्हा ती बाहुलीवर हात टाकून तिला चिपकून तेव्हा मंजिरीला कळत नसतं. तेव्हा ती हळूच बाजूला करते आणि ती बाहुली काढते. तेवढ्यात वेदा सरळ झोपते. वेदा सरळ झोपून ती बाहुली खाली टाकते. पण वेदा काही हालचाल करत नसल्यामुळे मंजिरी हळूच उचलते आणि पटकन साडीच्या पदराखाली लपवते आणि जायला लागते. झोपेत असते आणि ती सरळ होते आणि बोलते की आई. ती घाबरते. तेव्हा ती बोलते की आई तू काय करतेस इथे. घाबरून बोलते की वेदाला बघायला आली होती, ती नीट झोपली ना ते. तेव्हा काळजी करू, मी आहे, तू जा जाऊन झोप. तेव्हा मंजिरी बोलते की अनन्या काही लागलं का सांग. तेव्हा अनन्या बोलते की हो. तेव्हा मंजिरी हळूच बाहेर जाते आणि दरवाजा बंद बाहुलीकडे बघून खुश होते. इकडे मंजिरी बाहुली घेऊन खुश होऊन मार्जरीकडे येते आणि बोलली. तेव्हा मार्जरी बाहुली बघते आणि बोलते की छान, आता केस कुठे आहे. तेव्हा मंजिरी एका पेपरमध्ये रॅप केलेला मीराचा केस तेव्हा मार्जरी बोलते की केसावर रक्तबीज विधी. तेव्हा मंजिरी बोलते हो केलं आहे, आता पुढचा विधी सांग. तेव्हा ठीक आहे बस खाली. ते सांगत असते की आता तुला दिलेला मंत्र 3 वेळा या केसावर म्हण आणि हा मंत्र 3 वेळा केस त्या बाहुलीच्या केसात लाव. तेव्हा मंजिरी 3 वेळा त्या केसांवर बोलते. केसांवर मंत्र म्हणून झाल्यावर केस बाहुलीच्या केसांमध्ये बांधायला लावते. तेव्हा मंजिरी तो केस बाहुलीच्या आणि ते केस हळूच विंचरून झाल्यावर ती बाहुली आणि खाली ठेवलेली बाहुली हळूहळू उठायला लागते. तेव्हा मंजिरी आणि मार्जरीही खूप खुश होते. दोघे हसायला लागतात. तेव्हा ती बाहुली उठते, लाल कलर चमकायला लागतो आणि ती बाहुली स्माईल करते. वेदा आणि अनन्या झोपलेली असते. तेव्हा वेदा झोपेतनं हालचाल करत असते. वेदा झोपता काय ते तिची वेदाला जाग येते आणि वेदा एकदम झपकणी उठते आणि बोलते की ठप्पे गेली. तेव्हा वेदा इकडे तिकडे शोधू लागते पण तिला ती कुठेच दिसत नाही. तेव्हा ती अनन्या आत्या उठ ना प्लीज प्लीज प्लीज. तेव्हा अनन्या उठते आणि बोलते की वेदा काय झालं. वेदा बोलते की आत्या लाईट लाव ना. तेव्हा अनन्या लाईट लावते. वेदा बोलते की आत्या माझी बाहुली, माझी ठमी सापडत नाही, कुठे गेली काय माहिती नाही. तेव्हा अनन्या बोलते की कुठे जाईल ती, थांब मी शोधते, बेड खाली बघूया. तेव्हा
आत्या मी सगळीकडे बघितलं नाही आहे ती. तेव्हा अनन्या बोलते की आहे गं. तेव्हा वेदा बाहेर बघून येते, बाहेर गेली असेल ती. तेव्हा वेदा बाहेर जायला लागते. तेव्हा अनन्या बोलते की वेदा वाचले, बाहेर कुठे एकटी चालली आहेस? आपले मार्जरी मंजिरीला सांगत असते की आता ही बाहुली आपलं शस्त्र आहे मंजिरी. तेव्हा मंजिरी बोलते पण या बाहुलीचा मार्जरी बोलते मीरा एका चतुर्थ भाषेचा काळ मीरा या बाहुलीच्या सानिध्यात यायला हवी. 1 मिनिट बोलते हो तुझ्या भाषेत 1 मिनिट. तेव्हा मार्जरी बोलते तसं झालं तर मीराचा ताप कमी होईल आणि शरीरात रक्तच नसल्याने तिचा मृत्यू होईल. तो कसा गेला हे कोणाला येणार नाही. मंजिरीला खूप खुश होते मंजिरी. तेव्हा मार्जरी बोलते हे सगळं करत असताना मीराच्या हातात त्या महागौरीची कुठलीही वस्तू असायला नको. तेव्हा मार्जरी सांगते त्यावेळी मीराच्या तोंडी महागौरीचं नाम असं काहीही नकोय. कळलं तेव्हा मंजिरी बोलते की तू काळजी करून ती मीरा वाचणार नाही. इकडे अथर्व स्टेअर्सवरून मीराच्या पाठी. तेव्हा मीरा थोडी थांबते. तेव्हा अथर्व इकडे तिकडे बघायला लागतो. तेव्हा मीरा ते काय चाललंय. तेव्हा अथर्व इकडे तिकडे बघतो आणि बोलतो की कुठे काय चाललंय. तेव्हा मीरा बोलते काय येत आहेत. तेव्हा अथर्व बोलतो तू माझ्या पुढे पुढे चालतेस ना. तेव्हा चालायला लागते. अथर्व पुन्हा मागे येतो. तेव्हा मीरा पुन्हा थांबते. तेव्हा अथर्व पुन्हा इकडे तिकडे. तेव्हा मीरा बोलते हे बघा तुम्ही माझ्या पाठीमागे नका येऊ, जा तुम्ही झोपायला. तेव्हा अथर्व पुन्हा जायला लागतो आणि बोलतो की हे थांब ना तर मी एकटा कसा झोपणार. तेव्हा अथर्व बोलतो की मला माहिती आहे तुला ना माझ्याशी बोलायचं नाही, सगळं कामं काढतेस आणि बाय द वे इतक्या रात्री तुला किचनमध्ये काय कामं आहेत. तेव्हा मीरा बोलते की आहेत माझी कामं. तेव्हा अथर्व बोलतो जशी. तेव्हा मीरा बोलते गॅस बंद करायचा आहे अजून. तेव्हा मीरा बोलते विंडोज ओपन आहेत की नाही ते बघायचे आहे. तेव्हा अथर्व बोलतो तेव्हा मीरा बोलते की खूप कामं आहेत, तुम्हाला काय करायचं आहे. तेवढ्यात अनन्याचा त्यांना दोघांना आवाज येतो की वेदा अगं आता खूप उशीर झाला आहे. तेव्हा अनन्या वेदाला थांबवते नाही आत्या मागच्या वेळेस पण मला स्वप्न पडलं होतं ना, माझी ठमी एकटीच बाहेर गेली होती आणि ती आत्ता पण बाहेर गेली. मी तेव्हा अनन्या तिला थांबवत असते. तेवढ्यात मीरा आणि अथर्व बोलतो की वेदा काय झालं. वेदा बोलते की आई माझी ठमी अशी बाहेर निघून जाते, मला तिला शोधायला जायचे, आई तू पण चल ना. तेव्हा मीरा तिला समजत असते की वेदा एकटीच कशी बाहेर जाईल. तेव्हा वेदा बोलते आई ती जाते, बाबा सांग ना तू आईला. तेव्हा अथर्व बोलतो वेदा लास्ट टाइम जे तुझ्यासोबत झालं होतं तेव्हा की बाबा पण ती खरंच जाते बाहेर. वेदा बोलते आई तू चल ना. मीरा बोलते वेदा हे बघ आत्ता मी तू एक काम करते, मी उद्या तुझी बाहुली शोधून ठेवते ना, आता आपण झोपूया, उद्या तुझी मी बाहुली शोधून ठेवेल ना. तेव्हा वेदा बोलते आई प्लीज ना मला माझी ठमी आत्ताच पाहिजे. तेव्हा मीरा वेदाची समजूत घालून तिला झोपायला घेऊन जाते. तेव्हा आणि वेदाची बाहुली खरंच हरवली की तू लपवलीस. तेव्हा अनन्या बोलते की नाही दादा मी यावेळेला असेल, पण वेदा बाहुली जवळच घेऊन झोपली होती. तेवढ्यात मंजिरी तिकडनं बाहुलीला. तेव्हा मीरा वेदाला समजूत घेऊन जाते. तेव्हा अथर्व बोलतो अनन्या वेदाची बाहुली खरंच हरवली की तू लपवलीस. बोलते की दादा मी वेदाची बाहुली का लपवेल आणि यावेळेस मी चेष्टा का करेन, पण वेदा बाहुली जवळच घेऊन झोपली तिकडनं बाहुली घेऊन येत असते. तेव्हा अथर्व बोलतो मग ती बाहुली कशी गायब झाली. तेव्हा अनन्या बोलते हो गायब झाली, अरे मी सगळीकडे शोधलं कुठेच नाहीये. तेवढ्यात मंजिरीच्या कानावर हे शब्द पडतात. मंजिरी तिथेच. तेव्हा अथर्व बोलतो की हे बघ अनन्या सध्या आता हा विषय आपण इथे स्टॉप करूया. तेव्हा अनन्या बोलते पण दादा काही. अथर्व बोलतो अगं तू काय घाबरतेस, काही नाही होणार. तेव्हा मंजिरी दारीच्यातनं बघते आणि बोलते की हे दोघं जागे का आहेत. अनन्याला बोलत असतो की आता यू शुड स्लीप नाऊ. खूप उशीर दरवाजाकडे जातं. तेव्हा अथर्व बोलतो की हे दार असं एवढ्या रात्री उघडं काय आहे. तेव्हा अथर्व बोलतो थांब मी बघतो. तेव्हा अनन्या बोलते दादा चौकोनी असलं तर. तेव्हा अथर्व बोलतो की घाबरू नको मी आहे करतेस. तेव्हा अथर्व जातो हळूहळू बघायला लागतो. मंजिरी इकडे दचकलेली असते. थांबतो.